आज आपण करणार आहोत मखाण्याची खीर. मला वाटीभर मखाणे, साजूक तूप, खोबरं, नंतर बदाम, किशमिश, साखर आणि काजू आणि वेलचीचा पावडर मी प्लेटमध्ये नंतर घेणार आहे. ते नंतर दाखवणार आहे टाकताना. आई आता मखाण्याची खीर करून दाखवते आहे. तर त्याच्यामध्ये आता आई मखाणे भाजायला घेते आहे. तर आता ती मखाणे त्यात भाजते आहे. बघा छान रोस्ट होऊ देते आहे ती. आणि ते बघा आज माझी आई फर्स्ट टाईमच खिरीची रेसिपी करते आहे. तर आई आज माझ्या घरी आली होती. तिला फार स्वयंपाकाची हौस आहे, कामाची पण फार हौस आहे. तर बघा ती आता मखाणे भाजते आहे आणि त्याची मखाण्याची खीर आपल्याला करून दाखवणार आहे. आता ती मखाणे आता छान भाजून घेते आहे. फुललेत मखाणे. हे बघा आता मखाणे पूर्ण भाजून झालेले आहे. छान झालेत बघा मखाणे. तिला सवय नाही आहे अशी हे करण्याची. आता आई बदाम भाजते आहे. काय करते आहे? बदाम टाकते आहे. हलवून घ्यायचं मस्त. आता काजू. आईचं चालू असतं हळूहळू मस्त. हे बघा थोडी नर्वस आहे मम्मी. फर्स्ट टाईम करते म्हणून थोडीशी नर्वस आहे. बघा पण तिला खूप हौस आहे किचनमध्ये काम करण्याची, फार हौस. आता खोबरं टाकते ती. खोबरं भाजते आहे. माझी आई काहीच शिकलेली नाही आहे बघा, पण हौस फार आहे काम करण्याची, खाऊ घालण्याची. शांत बसत नाही. मी म्हटलं आपण रेसिपी टाकू तुझी, तर एवढी खुश झाली. सकाळी 9लाच येऊन बसली माझ्या घरी. आणि चल मी म्हटलं आज संडे, अजिबात इतक्या लवकर उठवायचं नाही मला, पण तरी पण आली. आणि बघा माझ्या अगोदर तयारी करायची, सगळी घरची तयारी, काम उरकून इथे येऊन बसली माझ्याकडे. बघा आता खोबरं पण भाजले. मला अभिमान आहे की इतक्या खेड्यातून माझी आई आलेली आहे आणि तिला फार कामाचा फार इंटरेस्ट आहे. आणि नवीन काय करायचं म्हटलं की एवढी इंटरेस्टेड असती. आता हा दगडी खलबत्ता आहे, जे आईनं भाजून घेतलेलं होतं ते आता त्या खलबत्त्यात ट्रान्सफर करते ती. आणि आता ती त्याला छान क्रश करून घेणार आहे दगडी खलबत्त्याने. हे बघा तिला जुनी पद्धत आवडते, तिला मिक्सरचं नाही आवडत, म्हणून मी तिच्यासाठी हा दगडी खलबत्ता ठेवला आहे. आईला खूप आवडतं. बघा बघा कशी करते काम माझी मम्मी. माझी मम्मी जगात माझ्या आईसारखी आई नसेल कोणाची. बघा कशी मस्त कुकती आहे. आता ती मखाणे टाकते आहे आणि त्याला पण क्रश करणार आहे. थोडे मखाणे पण क्रश करते. तिनं मला रेसिपी सांगितली. मी तिला काल म्हटलं आपण मखाण्याची खीर करू, तर तिनं मला करायचं म्हणून फार आग्रह धरला होता. आवड महत्त्वाची असते. कुठलंही काम करताना माणसाला आवड पाहिजे, आणि ती माझ्या मम्मीमध्ये आहे. तीच आवड माझ्यामध्ये आहे. सेम मी सेम मम्मीवर आहे माझ्या. दिसायला नसली तरी कामाला आहे. माझ्या मम्मीने आता किती छान क्रश केलं आहे आणि आता ती प्लेटमध्ये काढून घेते आहे. हे बघा मखाणे प्लस ड्रायफ्रूट्स. ती कशी काढते बघा एकदम आरामात. आता ती चमच्याने झाले, जवळजवळ सगळंच ट्रान्सफर झाले प्लेटमध्ये. खुश आहे ती. तिची रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशा नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर नेहमी टाकणाऱ्या आईच्या हातची बऱ्याचशा
रेसिपीज मी टाकणार आहे. ती भरलं वांगं पण खूप छान करते. बघा आईनं क्रश केलेलं ड्रायफ्रूट्स आणि मखाणे आणि आता सगळे हे बघा आई आता तूप टाकते आहे. साजूक तूप आहे, तिला जास्त तूप आवडत नाही. आता त्याच्यात टाकते आहे. हां टाक. आईने किशमिश टाकले. किशमिश टाकल्यानंतर आई आता तिची रेसिपी चालू आहे. तिकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आईने. दूध पण तापलेलं आहे. बघा किशमिश किती छान होते. कसं वाटतंय? छान वाटतंय का? हां हास ना, स्माईल दे ना. माझी माय, ती माझी माय, तिला खूप हौस आहे नवीन नवीन काही काही करण्याचं. म्हणून मला पण तिच्या आवडीनुसार मग मलाही असं वाटलं की चला तिची इच्छा आहे तर करावं. बघा ड्रायफ्रूट्स टाकले आता. हे बघा छान झालेत. आता त्याच्यामध्ये दूध जाईल. हो ना, दूध जाईल. टाक दूध. आईला बोलायला थोडंसं लाजते ती, कारण तिला बोलायची अजून सवय नाही आहे. लागेल हळूहळू. बघा मखाने किती छान खीर. छान खीर बनली आहे, मखाण्याची खीर. बघा कशी दिसते. थोडासा गॅस वाढवावा लागेल. मी गॅस फ्लेम थोडी वाढवते. आता याच्यामध्ये आई काय टाकते? साखर टाकते. ते बघा आता छान खीर बनलेली आहे. आता त्याच्यात राहिलेले मखाणे तिथे घालणार आहे. मखाणेच घालणार आहे ना. टाक. अशी आईची खीर तयार झाली. बघा किती छान दिसते. हे बघा 72 वर्ष वयामध्ये एवढा इंटरेस्ट मी फर्स्ट टाईम बघितलं. आई इथली जवळचीच आहे, राहणारी माहेरची, पण दिलेलं तिला तिकडे गावी होतं. माझ्या मम्मीला खूप आवड आहे नवीन नवीन गोष्टी करण्याची. आम्हाला शिकायच्या वेळेस पण म्हणायची तुम्ही शिका, मी काम करेल, मी तुम्हाला पैसा लावेल, पण तुम्ही शिक्षण करा. एवढी तर माझी आई खेड्यातली असून इतके विचार तिचे श्रेष्ठ आहेत आणि चांगले आहेत. म्हणून आज आम्ही आईची खीर बनवून रेडी आहे. तिला पण एकादशी आहे, म्हणून आज आम्ही मखाण्याची खीर चॉईस केली. मस्त आता आम्ही दोघीजणी आस्वाद घेणार आहे. वय कसंही असो, कितीही असो, करण्याची इच्छा पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. आणि हे मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आईकडून शिकलेली आहे. माझ्या आईला फार आवड आहे. काही काम करायचं म्हटलं की एखाद्या तरुण व्यक्तीमध्ये एवढं नसेल एवढं माझ्या आईमध्ये काम करण्याची इच्छा आहे. देवाला नैवेद्य दाखवते आहे खिरीचा, कारण ही पहिलीच रेसिपी आणि आई माझ्यासोबत पहिल्यांदाच सगळं करते आहे. म्हणून आई आता प्रसाद ठेवते खिरीचा. बघा आईला किती आनंद आहे. हे बघा आईने नैवेद्य ठेवलेला आहे आणि दर्शन घेते आहे. आणि हे बघा खीर किती छान झाली आहे.
आता आम्ही खिरीचा आनंद घेतो, कारण मला पण एकादशी आहे, आईला पण एकादशी आहे. तर लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू. हे बघा, आई खिरीचा आनंद घेताना किती खुश दिसते. तिचीच रेसिपी